नमस्कार मित्रांनो, मी हेमंत आणि तुम्ही पाहताय धक्काबुक्की। मित्रांनो, आजच्या या व्हिडिओतून आपण भोंदूबाबा खरात याच्याबद्दल चर्चा करणार आहोत। महाराष्ट्रात या भोंदूबाबाचा विषय प्रचंड गाजतोय, प्रचंड चर्चा होतीये, सोशल मीडियावर सुद्धा याच प्रकरणाबद्दल बोललं जात आहे। पण या प्रकरणामागे काय काय गोष्टी आहेत, काय काय राजकीय दावपेच आहेत, याबद्दल सुद्धा विचार करायला हवा। मित्रांनो, 17 मार्चला या भोंदूबाबाला अटक झाली आणि त्यानंतर बऱ्याच घटना, बरेच उलगडे होत आहेत। आता भोंदूबाबा हा सर्वात जास्त चर्चेत आलेला आहे त्याच्या राजकीय कॉन्टॅक्ट्समुळे, त्याच्या राजकीय कनेक्शन्समुळे। त्याचे मोठमोठ्या राजकीय नेत्यासोबतचे फोटो, त्यांच्यासोबत असलेला वावर, यामुळेच या प्रकरणाची जास्त चर्चा होताना दिसतेय। त्यासोबतच या भोंदूबाबाला जी अटक झालेली आहे त्यामागे सुद्धा काही मोठं राजकारण आहे का, याबद्दल सुद्धा माध्यमांमध्ये आणि सोशल मीडियामध्ये मोठ्या प्रमाणात चर्चा होत आहे। त्यामागे तशी काही कारणं सुद्धा आहेत। पण आता या भोंदूबाबाला अटक झाल्यानंतर जे राजकारण सुरू झालंय त्याबद्दल सुद्धा मोठी चर्चा केली जाते। काय आहे हे राजकारण, अटके मागे काय राजकारण आहे, अटकेनंतर काय राजकारण फिरतंय, हे सर्व आपल्याला या व्हिडिओतून बघायचं आहे। पण त्या अगोदर आत्ताच धक्काबुक्की या चॅनलला सबस्क्राईब करा। मित्रांनो, या भोंदूबाबा खरातच्या अटकेनंतर राजकीय आरोप प्रत्यारोप होणार हे तर माहीतच होतं। सर्वात जास्त टीका झाली ती रुपाली चाकणकर यांच्यावरती। या टीकेमुळे आणि या आरोपांमुळे रुपाली चाकणकर यांना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला। तशी मागणी मोठमोठ्या नेत्यांनी केलेली होतीच। विरोधक सुद्धा खरात या प्रकरणावरनं सत्ताधाऱ्यांवरती तुटून पडताना दिसत आहेत आपल्याला। याचं मुख्य कारण म्हणजे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे खरात सोबत असलेले संबंध। आता संबंध म्हणजे तशा प्रकारचे फोटो सगळ्यांसमोर आलेले आहेत। कारण एकनाथ शिंदे हे शिर्डीला आलेले असताना अतिशय गुप्तपणे खरात याला भेटायसाठी गेले। सपत्नीक त्याच्या तिथे पूजा केली। या पूजेमध्ये आपल्याला राधाकृष्ण विखे पाटील आणि दीपक केसरकर सुद्धा दिसत आहेत। आता जेव्हा राज्याचे मुख्यमंत्री, कारण एकनाथ शिंदे हे त्यावेळी राज्याचे मुख्यमंत्री होते, राज्याचे मुख्यमंत्री एखाद्या ठिकाणी जातात, सपत्नीक जातात, पूजापाठ करतात, त्यांच्यासोबत त्यांचे 2 मंत्री सुद्धा आहेत। अशा परिस्थितीत खरातचं राजकीय वजन किती याचा आपल्याला अंदाजा येऊ शकतो। पण काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की खरात याच्यावरती कारवाई होणार, कारण महिलांची डिग्निटी ही आमच्यासाठी सर्वात जास्त महत्त्वाची आहे। त्यामुळे या प्रकरणाचं कोणीही राजकारण करू नये। कारण संजय राऊत असतील किंवा नाना पटोले असतील यांनी खरात प्रकरणावरनं सत्ताधाऱ्यांना बरेच प्रश्न केलेले आहेत। त्यांचं म्हणणं होतं की रुपाली चाकणकरांचा तुम्ही राजीनामा तर घेतलाय, पण त्यांना सह आरोपी का करत नाही। या पुढे जाऊन नाना पटोले आणि संजय राऊत हे दोघेही म्हणाले की ज्यांच्यासोबत त्यांचे फोटो आहेत, म्हणजेच भोंदूबाबा खरात सोबत ज्या ज्या नेत्यांचे फोटो आहेत त्या त्या नेत्यांचे राजीनामे घ्या, त्यांच्यावर कारवाई करा, त्यांच्यावर गुन्हे दाखल करा। पण देवेंद्र फडणवीस यांनी अतिशय स्पष्ट या गोष्टीवरती उत्तर दिले आहे। फडणवीस म्हणाले की फक्त कोणासोबत फोटो आहे म्हणून त्याला आरोपी करता येत नाही, किंवा राजीनामा घेता येत नाही, किंवा गुन्हे दाखल करता येत नसतात। जर काही सिद्ध झालं तर नक्कीच कारवाई होईल। पण या पुढे जाऊन मुख्यमंत्र्यांनी एक मुद्दा मांडला, तो म्हणजे की या भोंदूबाबा खरातला 40 किलोमीटरवरनं 38 लाख लिटर पाण्याचा पुरवठा कोणी केला होता। कारण हा पुरवठा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना सँक्शन झालेला होता आणि त्याची सुद्धा मोठ्या प्रमाणात चर्चा आहे। त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या मतानुसार नुसतं फोटो असणं यावरनं गुन्हा सिद्ध होत नाही, तर इन्व्हॉल्वमेंट असणं याला तुम्ही गुन्हेगारी म्हणू शकता। आता हेच बघायला मिळतंय की या भोंदूबाबा खरातचं इतकं मोठं प्रकरण असताना त्यावरनं राजकीय जुगलबंदी सुद्धा आपल्याला राज्यात होताना दिसत आहे। यापुढे हे प्रकरण किती मोठं होणार, यापुढे यातून अजून काय काय खुलासे होणार, हे सर्व आम्ही तुमच्यासाठी घेऊन येऊ। त्यामुळेच धक्काबुक्की या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा। या व्हिडिओला लाईक आणि शेअर सुद्धा जरूर करा। धन्यवाद।